चला त्याचबरोबर जनार्दनजी थोराड सरांना देखील मी विनंती करेल सर, चला आपलाही आयोजन कमिटीच्या वतीने यथोचित मान आणि सन्मान जो केला जाईल आपण त्याचा स्वीकार करा. चला अगदी आपण पाहू शकाल जनार्दनजी थोराड सरांचा देखील यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीने इथे केला जात आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ. अगदी सगळ्यात उत्कृष्ट अंपायर म्हणून करा तर निश्चित आपण जनार्दनजी थोराड ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहत असतो, निश्चित आज त्यांचा मान सन्मान इथे होत आहे. त्याचबरोबर ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकला, कशेळे विभागामधले आमचे अध्यक्ष साहेब, आमचे मोठे भाऊ म्हणजे उत्तमजी पादरी सरांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत आपण यथोचित मान आणि सन्मान. मी त्यांना विनंती करेल आपला जो मान सन्मान केला जात आहे आपण त्याचा स्वीकार करा. जगावदेव क्रिकेट संघ नाथकुळा जांभूळवाडी तिसरं पर्व आहे नाईटची क्रीडा स्पर्धा, नाईटची शृंखला जी तुम्ही आम्ही एन्जॉय केली, तुम्ही आम्ही पाहिली आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या दर्जाची आपण खेळलात. खऱ्या अर्थाने निश्चित आपण या स्पर्धेमध्ये अशाच पद्धतीने पुढच्या चौथ्या पर्वामध्ये सहभाग घ्या आणि या सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने निश्चित या स्पर्धेची शोभा अजून वाढवा. निश्चित आयोजकांच्या वतीने तुमचं खूप खूप आभार मानेन. चला त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेचे उत्कृष्ट समालोचक म्हणून खऱ्या आपण ज्यांना पाहतोय आपल्या याच विभागामधले कर्जत तालुक्यामधले उत्कृष्ट समालोचक रुपेजी खंडवी सर, ज्यांचा यथोचित मान सन्मान जो या स्पर्धेच्या वतीने इथे करणार आहोत. मी विनंती करेल की आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्याचा स्वीकार करा. अतिशय चांगलं व्यक्तिमत्वानं निश्चित नेहमी आपण ज्यांना पाहत असतोय, अगदी माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने हा मान सन्मान इथे संपूर्ण होत आहे. रुपेजी खंडवी सरांचा यथोचित मान आणि सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जात आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. तुमचं खूप खूप धन्यवाद. आपण खऱ्या अर्थाने असंच प्रेम करत राहा आणि या स्पर्धेवरती याच पद्धतीनं आपण नेहमी सहकार्य करीत राहा आयोजन कमिटीला, हीच आपल्याला विनंती असेल. त्याचबरोबर याच विभागामध्ये उत्कृष्ट समालोचक म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आपण पाहत असतोय ते म्हणजे सुरेशजी केवारी यांचाही या स्पर्धेच्या वतीने यथोचित मान आणि सन्मान जो केला जाणार आहे. मी सुरेश केवारी यांना विनंती करतो या आपला यथोचित मान आणि सन्मान जो केला जात आहे आपण त्याचा स्वीकार करा. निश्चित याच विभागामधील एक उत्कृष्ट समालोचक आहेत. खऱ्या अर्थाने निश्चित मोठ्या मोठ्या स्पर्धामध्ये नेहमी आपण त्यांना ऐकत असतो, पाहत असतो आणि निश्चित त्यांचा आवाज या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या रात्रीपासून जोडला गेला. त्यांचा खऱ्या अर्थाने निश्चित यथोचित मान आणि सन्मान केला जातो. त्याचबरोबर आज तुम्ही खेळले, आज मी जे समालोचन केलं, जगासमोर सगळ्या गोष्टी आल्या, पंच देखील चांगले पाहिले. अर्थात जी लाईव्हची टीम आपण पाहिली, क्रिकेटमध्ये समालोचक नसेल तरी चालेल, ऑफिशियल पंच म्हणून तुम्हाला कामगिरी करणं फार महत्वाची असते. आणि जगासमोर जर तुम्हाला कोण आणत असेल तर तो स्वतःची कधीच पर्वा करत नसतो, तो सगळ्या टीमच्या अगोदर येत असतो आणि तो जाताना सगळ्या टीमच्या लेट जात असतो. सगळ्या टीम सामना झाल्यानंतर जेवण व्यवस्थित नाश्ता पाणी करत असतात, परंतु त्याला जेवायला मिळेल किंवा नाही मिळणार या गोष्टीची कधीही पर्वा केली जात नाहीये. आणि तो कधीही पहा, एक कॅमेरावाला कॅमेरा वर्किंग करतोय, दुसरा कॅमेरावाला तोपर्यंत जेवण करतोय, दुसरा कॅमेरावाला ज्यावेळेस कॅमेरा वर्किंग करतोय त्यावेळेस खऱ्या अर्थाने निश्चित दुसरा कॅमेरावाला जेवत असतोय. पण ऑपरेटरचा जर तुम्ही इतिहास पाहिला ना, ज्यावेळेस त्याच्या जवळ तुम्ही काम केला ना, तर तो एका हाताने काम करतोय आणि दुसऱ्या हाताने चमच्याने जेवण करत असतो, तरीही कुठना कोणाकडे दाद मागत नाहीये. अशी लाईव्हची वाहिनी जो सगळा तुमचा इतिहास जगासमोर तुम्हाला प्रकाशित करते, ते म्हणजे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहिली. ब्रदर लाईव्ह इव्हेंटचे सर्व तर म्हणजेच आपण सिद्धू पाटील ज्यांना विनंती करतो या आपलाही खऱ्या अर्थाने निश्चित जगावदेव क्रिकेट संघ नाथखोळा जांभूळवाडी या स्पर्धेमध्ये यथोचित मान आणि सन्मान जो केला जाईल आपण त्याचा स्वीकार करा. मित्रांनो, या अगोदर खऱ्या अर्थाने ऑफलाईनच्या क्रीडा स्पर्धा आपण पाहिल्या, या अगोदर खऱ्या अर्थाने आपण अनेक स्पर्धा पाहिल्या, परंतु ज्यावेळेस पहा टेनिस बॉल क्रिकेट हा जगासमोर जर उंच पातळीवरती कसा गेला असेल तर खऱ्या अर्थाने युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एक उंच पातळीवरती हा खेळ गेला. आणि इथे जर कोण काम करत असेल, सगळ्या संघांच्या अगोदर येणं, सगळ्या संघाच्या नंतर जाणं, वेळेवरती जेवण मिळेल किंवा नाही मिळणार या गोष्टीची कधीही पर्वा न करणं, परंतु वेळेवरती निर्णय देणं हे महत्वाचं काम लाईव्हची वाहिनी करत असते. आणि सिद्धू पादीर आणि त्यांची संपूर्ण टीम ज्यांचं खऱ्या अर्थाने आभार.
त्याचबरोबर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला, माझ्या आवाजाची आमच्या सगळ्या समालोचक मित्रांची जी काळजी घेतली गेली, या स्पर्धेला एक उंच पातळीवरती नेण्यासाठी एक सुमधुर संगीत वारंवार खऱ्या अर्थाने पहा खेळाडूंना फ्रेश करण्यासाठी जे ऐकायला मिळालं ते आमचे डीजे ऑपरेटर नरेशजी मांगारे यांचा खऱ्या अर्थाने देखील आपण आयोजन कमिटीच्या वतीने यथोचित मानानं सन्मानित करत आहोत। या अगदी आपल्याला विनंती आहे, आपला जो मान सन्मान केला जाईल आपण त्याचा स्वीकार करा। 5 दिवस जनरेटर ज्यांचा आपण पाहिला, खऱ्या अर्थाने पहा समालोचक जर बोलत असतील तर समालोचकांचा आवाज तुमच्यापर्यंत कसा पोहोचला जाईल, समालोचकांचा आवाज पोहोचवण्यासाठी जो डीजे ऑपरेटर अर्थात जी साऊंड सिस्टम असते तिचे जर चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी असेल ना, तर ज्या पद्धतीने समालोचक समालोचन करत असताना त्यांना एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते। आणि आज असेच आमचे नरेश दादा ज्यांचा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय। वावळोली गावचे करातन जनरेटर व्हॅनचे सर्वेसर्वा जगदीश दादा ज्यांचाही करातन निश्चित आपण या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान आणि सन्मान जो आपण या स्पर्धेच्या वतीने इथे करत आहोत, या दादा करातन निश्चित आपला जो मान सन्मान केला जात आहे आपण त्याचा स्वीकार करा। आज करातन मायचे उबदार शाल प्रेमाचा प्रत्येक पुष्पगुच्छ देऊन करातन हा मान सन्मान इथे केला जात आहे। सगळ्या खेळाडूंच्या एक गोड आवाजानं तुमच्याकडे साथ हवी आहे। तिसरं पर्व पाहिलं, प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही वेगळं होत असतं। या वर्षामध्ये थोडासा नियम आपण पाहिला, 5 संघ टॉप 5 मध्ये दाखल झाले, रेस लागली, म्हणजे असं प्रत्येक वर्षामध्ये काही ना काही वेगळं होत असतं। तर तुमचा एकदा जोरदार आवाज जो आम्हाला ऐकायचा आहे, तुम्हाला ही स्पर्धा या पर्वामध्ये आवडली का? पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला अजून काय वेगळं पाहायला मिळणार का? 100% मिळणार, तुम्ही सहभाग घेणार। आणि याच पद्धतीने ज्या पद्धतीने ही स्पर्धा या तिसऱ्या पर्वात रंगली आहे, चौथ्या पर्वात यापेक्षा अधिक थाटात येणार। तर एकदा जोरदार टाळ्या या सगळ्या आयोजन कमिटीसाठी व्हायला हरकत नाहीये। आयोजन कमिटीसाठी टाळ्या वाजवल्या, आयोजन कमिटीचा पाठीचा कणा म्हणून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत ज्यांना प्रत्येक रात्रीमध्ये आपण पाहिलं, त्या अर्थात तुम्हाला सगळ्यांच्या हृदयाचं काळीज, तुमच्या आमच्या सगळ्यांचे मोठे बंधू म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे आपण पाहतोय, सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो व्हायला हरकत नाहीये। आज या स्पर्धेमध्ये आपण एवढे संघ खेळले, तुमचं सगळ्यांचं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानेन। शांत गतीने खेळ दाखवला आणि खऱ्या अर्थाने निश्चित ही स्पर्धा अतिशय थाटामाटाने गेल्या 5 रात्रीमध्ये आपण पाहिली, परंतु आयोजकांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, आयोजकांच्या माध्यमातून मेहनत घेत असताना आयोजकांना ज्या ज्या अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणीमध्ये खऱ्या अर्थाने सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून नेहमी सपोर्ट देत राहिले। साहेबांनी कालच्या पर्वाच्या आजच्या पहिल्या सामन्यापर्यंत शरद सरांना सांगितलं, दिनेशजी रसाळ साहेबांनी, शरद अजून काय प्रॉब्लेम असेल तर निश्चित माझ्यापर्यंत तू माहिती पोहोचव, मी आहे तोपर्यंत तुला घाबरायची गरज नाहीये। आणि साहेबांनी तो शब्द पुरा केलाय, शेवटच्या सामन्यापर्यंत साहेब इथे थांबलेत आणि अजूनही बक्षीस वितरणासाठी साहेब थांबलेत। म्हणजे पहा, तुम्हाला शब्द देऊन मला जाता येतं, मी शब्द दिला, अर्ध्या तासात मी घरी जाऊन झोपूही शकतो, परंतु जो शब्द दिला तो शब्द पुरा करण्यासाठी शेवटपर्यंत जो माणूस थांबतो ना, तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हक्काचा माणूस म्हणजे सन्मानित दिनेशजी रसाळ साहेब। साहेब खऱ्या अर्थाने निश्चित तुमचं खूप खूप धन्यवाद। मी पहिला माणूस असा पाहिला की पहिल्या रात्रीपासून साहेब खऱ्या अर्थाने शेवटच्या रात्रीपर्यंत, पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत असा एकमेव माणूस माझ्या आयुष्यामध्ये तुम्हाला मी पाहिलाय की जो आयोजकांच्या पाठीशी कायम खंबीरतेने उभे आहेत। तुमचं खूप खूप आभार आहे। आता ज्याचा खरं तर सतत 4-5 रात्री तुम्ही आवाज ऐकला, ते या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थात योगेश वाघ सरांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जायचं, त्या ठिकाणी आपल्या आयोजकांच्या माध्यमातून आणि या भारतीय जनता पार्टी पक्षाचे कर्जत तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सत्कार केला जाईल। नांदखुळा जांभूळवाडी संपूर्ण टीमला विनंती करेल की आपण त्या ठिकाणी जायचं आहे आणि योगेश वाघ सरांचा खरं तर त्या ठिकाणी
मायेची उपदारशाल प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण अर्थात ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी हा सत्कार केला जातोय. अगदी चांगलं समालोचन आपण ऐकलं आणि सततच्या 5 रात्री खरं तर त्यांचं मोलाचं योगदान या ठिकाणी ऐकायला मिळालं. यस, धन्यवाद योगेश. पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि नंतर देखील भेटूया आपण नेक्स्ट इयरला अर्थात 2027 ला देखील आपण 2026 ला देखील परत भेटूया याच ठिकाणी याच मैदानावर. आणि खरं तर सर्वांना उशीर झालाय घरी जाण्यासाठी, आतुरता तर लागले या बक्षिसाकडे. त्या बक्षीस नक्कीच आपण जाऊया बक्षीस वितरणाकडे, जिथं वैयक्तिक बक्षीस आपण बघतोय या स्पर्धेमध्ये. खरं तर यस 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 खरं तर या स्पर्धेमध्ये थोडा उशीर होईल, परंतु मित्रांनो मी नक्कीच तुमच्याकडे क्षमा मागतोय की साहेबांचं 2 शब्द ऐकण्यासाठी 1-2 मिनिटं उशीर होईल, परंतु त्यांचं देखील मनोगत आपण ऐकूया. सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेबांचं मनोगत या ठिकाणी आपण ऐकूया. धन्यवाद उत्तमजी पादीर साहेब. जय गावदेव क्रिकेट संघ नादकुळा जांभुलवाडी भव्य नाईट क्रिकेट स्पर्धा 2026. मित्रांनो, जांभुलवाडीचे सर्व युवा मित्र म्हणजे माझे बांधव जेव्हा माझ्याकडे आले आणि मला त्यांनी विनंती केली की ह्या स्पर्धेसाठी थोडीफार मदत करा. ठीक आहे, मी बोललो चालेल. मला शरद बोला, दादा तुम्ही थोडं मदत करा, यावरची आम्हाला नादूच करायचा आहे. म्हणजे तुमच्या भाषेत म्हणजे आपल्या भाषेत टाकरी भाषेत जी आपली एकदम प्रेमळ गोड आणि साधी बोली भाषा आहे त्या भाषेत ते बोलला आम्हाला यावरची नादूच करायचं. आणि खरोखर त्यांनी नादच केला. खूप छान आणि सुंदर आयोजन केलं. मी या पुढच्या वर्षी त्यांना सांगेल की मला पुन्हा एकदा खारीचा वाटा उचलण्याची तुम्ही संधी द्या आणि मला सुद्धा या आयोजनामध्ये असंच तुम्ही सहभागी करा. आपण यापेक्षा अधिक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन करू आणि ही नाईटची स्पर्धा खरोखर या कर्जत तालुक्यामध्ये 1 नंबरची नाईटची स्पर्धा आपण इथे भरू. मी आदिवासी युवकांना आणि माझ्या समाज बांधवांना विनंती करतो की क्रिकेट खेळत असताना आपला घर प्रपंच, आई वडील आणि आपला जो समाज आहे, आपण ज्या समाजात जन्माला आलो या समाजासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी देणं आहे. मी आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या सोबत पहिली ते ग्रॅज्युएशन परत त्यांच्याबरोबर शिकलो, आदिवासी समाजाबरोबर राहिलो, वाढलो आणि माझ्या मनापासून अंतःकरणापासून अशी इच्छा आहे की या समाजासाठी मी काहीतरी करावं. समाजाचं, आदिवासी समाजाचं माझ्यावरती खूप ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्यासाठी समाजाच्यासाठी काहीतरी करावं अशी सतत इच्छा असते. राजकारण, स्वार्थ हे मनामध्ये काहीच नाही. निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करावी हीच एक अपेक्षा आणि इच्छा ठेवून मी जगतो आणि यापुढेही जगेल. अनेक समस्या आहेत आदिवासी समाजाच्या, पाण्याची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, काही ठिकाणी ग्राउंड आहेत, काही मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड. आता मी इथे कांतादादांचा आभार मानतो आणि त्यांना खरोखरच शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी इथे इंटरनॅशनल लेवलचं, नॅशनल लेवलचं एक ग्राउंड तयार करायला घेतलेलं आहे. काम अपूर्ण आहे पण थोड्याच दिवसात ते पूर्ण होईल आणि आपल्या समाजातील जे गोरगरीब खेळाडू आहेत यांना टेनिसचा आपला जो बॉल आहे तो सीजन कडे म्हणजे लेदरच्या बॉल कडे कसं वळवता येतील एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. ह्याच धर्तीवरती आपण अनेक ग्राउंड या विभागात करूयात. जिथे जिथे ज्या ज्या वाडीमध्ये सरकारी जागा असेल किंवा गावकीची जागा असेल किंवा वाडीची जागा असेल त्या प्रत्येक वाडीमध्ये आपण अशाच पद्धतीचं ग्राउंड करायचा एक संकल्प आपण केलेला आहे आणि मी तो माझ्या हे जे साथीदार आहेत त्यांना बोलून पण दाखवलेला आहे. नागेवाडीमध्ये आपण त्याच धर्तीवरती आपण एक ग्राउंड तयार करतोय. त्याच्यानंतर आपण जिथे जिथे जी जी वाडी आपल्याला मंदिरासाठी जागा देईल 21 मंदिर आपल्याला तयार करायचे आहेत. आपण पेठचा एक मंदिर तयार केला, आता भक्तावाडीचं एक आपण मंदिर जो 60 ते 70% पूर्ण झालेला आहे. अजून आपल्याला 18 ते 19 वाड्यांच्या मध्ये आपल्याला मंदिर करायचे, कारण की
जेव्हा आपली नववधू किंवा एखादी मुलगी नवरी म्हणून येते, ती नवरा मुलगा येतो तो मंदिरात थांबला पाहिजे. आणि बहुतेक वाड्यामध्ये मंदिर नाही, एक मनाला थोडीशी खंत वाटते. आणि लवकरच आपण प्रत्येक वाडीमध्ये स्वखर्चाने मंदिर उभं करू. फक्त जागेची उपलब्धता तुम्ही तयार करा, बस एवढीच इच्छा आहे. जास्त वेळ मी काय घेत नाही. मी क्षमा मागतो, थोडाफार वेळ मी तुमचा घालवला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व आयोजकांचे, सर्व क्रिकेट प्रेमींचे आणि समालोचकांचे आणि YouTube असेल, DJ असेल आणि जे दृश्य अदृश्य ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मदत केली सर्वांचे मी आभार मानतो, सर्वांना धन्यवाद देतो. एकदा आपण बोलूया, जे आदिवासी क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचं 150वे जयंतीचं हे वर्ष आहे आणि हे वर्षभर असेच कार्यक्रम चालणार. मी जेव्हा जेव्हा जो कार्यक्रम घेणार इथून पुढे मी भगवान बिरसा मुंडा यांच्या नावानेच कार्यक्रम घेणार आहेत. म्हणून एकदा आपण त्यांच्या नावाचा जयघोष करूया. बोला, धरती आबा भगवान बिरसा मुंडा की, धरती आबा भगवान बिरसा मुंडा की जय. आदिवासी एक तीर एक कमान. खूप खूप धन्यवाद. या व्यक्तीच्या खर तर नावात दम आहे, कारण त्यांचं नाव आहे सन्माननीय दिनेशजी रसाळ साहेब. जरी समाजाने जरी वेगळ्या समाजाचे असले तरी देखील आदिवासी समाजाचा हेतू पुढे नेण्यासाठी खरं तर त्यांचं महत्वाचं योगदान आणि त्यांच्या माध्यमातून आपण त्यांचं मनोगत देखील ऐकलं. धन्यवाद साहेब, असंच प्रेम सातत्याने करत राहा, हीच आमची खरं तर सर्व खेळाडूंची इच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि जाऊया वैयक्तिक बक्षिसांकडे, ज्यांना खरं तर सर्वांना आतुरता आहे त्या बक्षिसाची. या स्पर्धेतील खर तर बेस्ट बॉलर कडे जाऊया. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर जो मात्र तुम्हाला पाहायला मिळेल, ज्यांनी 32 संघामध्ये 50 संघामधून ज्याने गोलंदाजी अद्यापर्यंत चांगली केली, तो या स्पर्धेचा उत्कृष्ट बॉलर जो मात्र पाहायला मिळेल. कोणत्या संघाचा असेल, कोणी सांगू शकतो का? नाही सांगू शकत, कारण सर्वांना माहित आहे कोणीच विकेट घेतले नाही तर ठरेल तरी कोण, कारण पिरकड साहेबांना माहित आहे त्यांच्या माध्यमातून आदिवासी रायगड प्रीमियर लीग देखील साहेब भरवली जाते. थोड्याच दिवसात ती देखील आपल्याला पाहायला मिळेल, कारण त्या स्पर्धेचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग त्या स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून त्यांची खरं तर निवड देखील झाली. आणि ते पिरकड साहेबांचं एकदा जोरदार टाळ्या वाजवा, कारण त्या स्पर्धेतून एखादा खेळाडू ISPL सारखे खेळाडू टेनिस क्रिकेट सुद्धा खेळायला जाऊ शकतात. तो एक देखील चांगला प्लॅटफॉर्म आहे. जाऊया बेस्ट बॉलर कडे. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय टीम आहे टपालवाडी आणि खेळाडू आहे सौरव. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर सौरव हा ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. 7 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. नक्कीच या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज जो मात्र सौरवला तुम्ही पाहू शकाल. टपालवाडी गावचा हा खेळाडू, अर्थात चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करा. उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक आपण देत आहोत. त्यामध्ये 3 खेळाडू रेस मध्ये होते. एका खेळाडूचे धावा होत्या 61, दुसऱ्या खेळाडूच्या धावा होत्या 63 आणि तिसऱ्याच्या खेळाडूच्या धावा होत्या 61, 62, 67, 64. तर कोण खेळाडू असेल? टीम आहे खोंडेवाडी, नाणेवली आणि तिसरी ओलमान.
तर आता तुम्हीच सांगा कोण असेल जो सांगेल परफेक्ट त्याला पारितोषिक दिलं जाईल परफेक्ट. चला ज्याने धावा बनवला 64-64 टीम नाणिवली नाही. टीम खोंडेवाडी नाही. टीम ओलमन खिलाडू आहे भास्कर खंडवी ज्यानं धावा बनवला 64-64 तो ठरलेला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तब्बल 64-64 धावा भास्कर खंडवीच्या बॅटमधून आपण पाहिल्या. मंगेशच्या धावा होत्या त्या म्हणजे 63 एका धावेनं 64 धावा बनवून भास्कर खंडवी आणि जनार्दन थोराड होता 61 जनार्दन थोराड. मंगेश होता 63 आणि 64 धावा ज्यानं बनवल्या तो भास्कर खंडवी ठरलेला आहे या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. पारितोषिक देताना प्रत्येकाला विचार पडला असेल एका धावेनं एक खेळाडू एका समोर पुढे धावत होता. हरकत नाहीये जाऊया आता या स्पर्धेमध्ये. प्रथम आता वैयक्तिक पारितोषिक आपण पाहिली सांघिक पारितोषिक सोहळ्याकडे वळत आहोत. अर्थात या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचं पारितोषिक रफ आणि टप संघामध्ये एकमेव हुकमी एक्का खेळला. बघता बघता संघामध्ये खेळत असताना संघाला गॅरंटी ही नव्हती की आमचा संघ टॉप 5 मध्ये दाखल होईल, परंतु झाला. कारण स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या मेहनतीनं आणि बघता बघता 5व्या क्रमांकाचा जिगावदेव क्रिकेट संघ नाथखोला जांभूळवाडी संघाचा 5व्या क्रमांकाचा दावेदार ठरलेला आहे. टीम खोंडेवाडी हा संघ ठरलेला आहे या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा मानकरी. या टीम खोंडेवाडी जबरदस्त खेळ आपण पाहिला खोंडेवाडी टीमचा आणि बघता बघता या स्पर्धेचा 5व्या क्रमांकाचा दावेदार म्हणून या संघाला आज आपण पारितोषिक देत आहोत. जबरदस्त खेळ खऱ्या अर्थाने खोंडेवाडी टीमचे खेळाडू खास करून मी जनार्दन थोराडला विनंती करेल मित्रांनो अजून जास्तीत जास्त नाहीये अजून 2 ते 3 वर्षे खेळेल, परंतु या खेळाडूनं आज संघाला खऱ्या अर्थाने जरूर टॉप 5 मध्ये नेलं आणि बघता बघता संघाला आज ट्रॉफी जनार्दन थोराड अनिल पादीर आणि त्यांचे सहकारी आजही सांगतील की डे फॉर्मॅट देखील खेळत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायचे की आमच्या गावामध्ये ट्रॉफी 5व्या नाही 6व्या क्रमांकाची आली तरी चालेल, परंतु ट्रॉफी येणं महत्वाचं होतं. आणि आज बघता बघता तब्बल या नाईटच्या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा दावेदार. एकदा जोरदार टाळ्या खोंडेवाडी टीम साठी व्हायला हरकत नाहीये. जास्त वेळ न घेता पुन्हा एकदा जाऊया मित्रांनो या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचं पारितोषिक अर्थात 4थ्या क्रमांकाच्या पारितोषिक सोहळ्याकडे वळत आहोत. जबरदस्त खेळ राहिला. जबरदस्त खेळ करत असताना एक ना एक चूक आपल्याला कारणीभूत ठरत असते आणि बघता बघता हा न करता करता कुठेतरी थोड्याशा चुका झाल्या आणि 4थ्या क्रमांकावरती ज्यांना समाधान मानावं लागलं अर्थात जे हनुमान ओलमन हा संघ ठरलाय या स्पर्धेचा 4था क्रमांकाचा दावेदार. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता 4थ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचा दावेदार चोरी झाली. इथे थोडीशी चोरी होत असताना डुप्लिकेट चोरी झाली. मारुती आगिवलेच्या हँडग्लोव्ह सध्या आमच्याकडे आहेत, पण उत्तम पादरी सरांनी आमच्या हँडग्लोव्ह घेतले. ठीक आहे, ते आम्हाला देतील, हरकत नाही. जाऊया या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाच्या पारितोषिक सोहळ्याकडे.
जबरदस्त खेळ राहिला त्यांच्या आयुष्यामध्ये मित्रांनो. तुम्हाला माहित असेल नसेल मला माहित आहे, कारण जास्त दिवस आपण त्या गावामध्ये काढलेत आणि बघता बघता अक्षरशः संघ काही खेळाडू खेळायचे बंद होत राहिले, खेळाडू बंद होत राहिले. बघता बघता कायकांकडे येण्यासाठी आणि काही खेळाडू यासाठी कमी होत राहिले की एंट्री फी भरण्यासाठी पैसे देखील कमी पडत राहिले. कारण गावामध्ये 1 2 3 4 5 6 एकही क्रमांकाची ट्रॉफी येत नव्हती आणि एंट्री भरून भरून सगळे खेळाडू पार हैराण झाले होते. आणि बघता बघता त्यांचं स्वप्न 2026 उजाडला आणि 2026 ची सुरुवात होताना त्यांचं स्वप्न एक मोठ्या उंच शिखरावरती गेलं आणि आज पहिला थाटामाटानं 2026 चा आज खऱ्या तर नाईटचा पहिली ट्रॉफी त्या गावामध्ये जाणार. डेची नेली असेल माहित नाही, परंतु नाईटची पहिली ट्रॉफी आज गावात जाणार. अर्थात जयगाव देवी टपालवाडी हा संघ या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा दावेदार ठरलेला आहे. मित्रांनो, या टीम साठी एकदा जोरदार का टाळ्या वाजवा. या टीम मध्ये खेळाडू भरपूर खेळत होते. खेळता खेळता अनेक यंगस्टर खेळाडू ठरले, परंतु या टीम मध्ये एंट्री फी भरायची, पहिल्या राऊंडला पराभूत व्हायचं, एंट्री फी भरायची, पहिल्या राऊंडला पराभूत व्हायचं, असं करून करून खेळाडू देखील काही खेळायचे बंद होत गेले होते. परंतु मित्रांनो, म्हणतात ना, अपयश ही तुमची यशाची पहिली पायरी आहे. आणि बघता बघता आज 2026 उजाडला त्यांच्यासाठी आणि आज नाईटची या 2026 मध्ये पहिली ट्रॉफी गावामध्ये जाणार. अगदी जबरदस्त खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळाला. बघता बघता या स्पर्धेचा 3ऱ्या क्रमांकाचा दावेदार ठरलेला आहे संघ. जाऊ नका, विजय असू द्या. अजून एक पारितोषिक आहे, तुम्हाला माहित आहे ना, मेन ऑफ द सिरीजचा. त्यामुळे आपण कुठेही जाऊ नका. जाऊया या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत द्वितीय पारितोषिक सोहळ्याकडे. ज्यांचा खेळ आपल्यातून राहिला, प्रत्येकानं असं वाटत होतं की संघ क्वालिफायर होईल किंवा नाही होणार, पण म्हणतात ना की तुमच्या नशिबात जर चांगली रेषा लिहिलेली असेल ना, तर तुम्ही यश मिळवल्याशिवाय राहू शकत नाही. भरपूर जण त्या रात्रीमध्ये वाटलं असेल, अर्थात कालची रात्र, की आंबेरपाडा संघ जो सहजरित्या टॉप 5 मध्ये जाईल, परंतु बघता बघता खऱ्या अर्थाने ज्यांच्या नशिबाची साथ त्यांना मिळाली, अर्थात जैतूची वाडी पेन हा संघ ठरलेला आहे या 2ऱ्या क्रमांकाचा दावेदार. या टीम एकदा जोरदार टाळ्या का वाजवा. संघ दूरवरून पेनवरून आला. आजही त्यांना विचारा की 2 दिवस झाले, ते काल रात्री आलेत, अजूनही घरी गेले नाहीये, कारण प्रवास दूरचा आहे. आणि बघता बघता या स्पर्धेमध्ये 2ऱ्या क्रमांकावरती त्यांना समाधान मानावं लागलं. चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला. रखरखती ट्रॉफी आज घेताना खऱ्या अर्थाने आनंद वाटतोय, कारण की संघ जो खेळताना आपण पाहिला, दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये सहभाग झाला आणि सहभागी होता होता चॅम्पियन बनता थोडेसे प्रयत्न कमी राहिले आणि खऱ्या अर्थाने त्यांना 2ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागलेलं आहे. विजेत्यांचं अभिनंदन, मान्यवरांचं खूप खूप आभार. जाऊया आता. तुम्हाला माहित आहे अजून एक पारितोषिक आहे, मेन ऑफ द सिरीज. त्याच्यासाठी आता कुठल्या टीमचा असेल? 5 टीम आपण पाहिल्या: नानिवली, जैतूजीवाडी, टपालवाडी, ओलमन आणि खोंडेवाडी. 5 मधून एक हिरा आपल्याला पटकावायचा होता. तो हिरा कसा पटकावायचा होता? हिऱ्याला मित्रांनो खाणीतून ज्या वेळेस काढले जातं त्यावेळेस त्याला कोळशाच्या खाणीतून काढलं जातं, त्याला घासलं जातं, त्याला पुसलं जातं, त्याला चमक दिली जाते, त्यावेळेस त्याची महत्वाची मोलाची किंमत ठरली जाते. आणि तो हिरा त्यावेळेस बाजारात येतो ना, त्यावेळेस सोन्यापेक्षा जास्त किंमत त्याला का ठरते? तर त्याच्या अगोदर त्याला मार्केटमध्ये येण्या अगोदर त्याला भरपूर काही प्रक्रिया होऊन त्याला घासावं लागतं, पुसावं लागतं.
असे 2 प्लेयर आपण पाहिले ज्यानं धावा बनवल्या 63, विकेट बनवल्या 6, ज्याचे पॉइंट बनले 93. एक खेळाडू होता ज्यानं बघता बघता धावा बनवल्या 72, ज्यानं विकेट घेतल्या 5, ज्याचे पॉइंट बनले 97. एका खेळाडूचे पॉइंट बनले 93, एका खेळाडूचे पॉइंट बनले 97. तिथे 2 टीम होत्या. एका साइडला टीम होती नानिवली आणि एका साइडला टीम होती जैतूचीवाडी. एका साइडला प्लेयर होता मंगेश तर एका साइडला प्लेयर होता पवन. तर मग आता सांगा कोण असेल? आणि जर चुकीचा असला तर लागली पैस, लागली पैस. रोग ओलमन, टपालवाडी, जैतूचीवाडी आणि नानिवली. कितीचे पैसे तुमचे? किती प्राइस आहे? किती 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 प्राइस आहे? एकदा बोलून दाखवा किती प्राइस आहे? किती? 40. किती रिटर्न देणार? तुम्ही काय बोलले? काय बोलले? आता तूच बोलला पहिला. इकडे ये पहिले इकडे स्टेज वरती, स्टेज वरती, स्टेज वरती. काय बोलला तू? पैसे रिटर्न करू आम्ही. किती बोलला? सगळे सगळे. आता काय बोलला तू तिथे? 40. किती पाहिजे म्हणजे बोलला की नाही? हो हो बोललो. बोल पुन्हा एकदा सगळ्यांसमोर. काय बोललो सांगा. काय बोल काय काय बोलला? किती टीमाने ऐकला? किती प्लेअरने ऐकला? किती पाहुण्याने ऐकला? नाही ऐका, सगळ्यांनी ऐकला. तू बोलला बरोबर. काय बोलला? आधी काय बोलला? सगळे पैसे पाहिजे. हो की नाही? हो. नंतर काय बोलला? इसे बोलते हैं लगाया बादली निकला भौरा, बनेगा तीसरा नवरा. किती बोलले? 40. देणार किती होता तुम्हाला? सगळे. ऐकला तुम्ही? जैतूचीवाडी तुम्हीच होते. काय बोलले? वो सब योगेश वाघ बोला तो सबको बोला. काय बोलला? म्हणजे मायडा, म्हणजे मायडा. काय सांगायचं आहे? किती पाहिजे? गिरीश का गाना सुनेगा? सुनेगा ना. तो अर्धा कैसा बोलेगा? नाही पूरा बोलेगा. पुरा बोलेगा. तर मग जाऊया या स्पर्धेचा मालिकावीर जैतूचीवाडी टीमचा पवन ठरलेला आहे. या स्पर्धेचा मालिकावीरचा हकदार, दावेदार जे गावदेव क्रिकेट संघ नाथकुळा जांभूळवाडी 3ऱ्या पर्वाचा मालिकावीरचा दावेदार पवन ठरलेला आहे. या स्पर्धेचा केवढा बियाला आता? या स्पर्धेचा मालिकावीर एकदा जोरदार टाळ्या. A1 पवन ठरलेला आहे 3ऱ्या पर्वाचा मालिकावीराचा हकदार. गडी मोकार भी आले. मोकार घाबरेले ना. कसा घाबरेलेला? योगेश वाघ बोले तो डिंगडांग डिंगडांग डिंगडांग. काय करू गड्या? जाऊ का आता? नानिवली वाल्या जाऊ का? म्हणजे जाय. आणि या पर्वाचा 3ऱ्या पर्वाचा चॅम्पियन, महाविजेता, नायक खलनायक संघ ठरलाय. नानिवली हा संघ ठरलाय या 3ऱ्या पर्वाचा चॅम्पियन. चॅम्पियन इज द चॅम्पियन. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघता बघता या 3ऱ्या पर्वाचा चॅम्पियन संघ ठरलेला आहे नानिवली. जबरदस्त महादेवजी पिरकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि या पाहायला मिळत असताना जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कुठेही जाऊ नका, 5ही संघ कुठेही जाऊ नका. खऱ्या अर्थाने आयोजन कमिटी आमचे दिनेशजी रसाळ साहेब, काशीनाथजी रसाळ साहेब, ज्यांच्या सगळ्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण इथे वितरित करत आहोत. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 5ही संघ तिथेच उभे राहा.
पाचही संघ आहेत त्याच जागेवरती उभे राहा. पुढच्या वर्षामध्ये नाणेवली संघाला एंट्री फी फ्री राहणार आहे. बरोबर. आता कुठेही जाऊ नका. एकदा जोरदार टाळ्या कशासाठी व्हायला हव्या तुम्हाला मी सर्वप्रथम सांगतो मित्रांनो. एका वेळेस कॉमेंटेटर नसला तरीही चालेल, एका वेळेस लाईव्ह नसला तरीही चालेल, एका वेळेस नाईटची टुर्नामेंट नाही खेळला तरीही चालेल, डेची खेळला हवं आहे. पण तुमच्यासाठी निर्णय देण्यासाठी